नमस्कार. आज आपण मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण बनवणार आहोत. नेहमी आपण तुरीच्या डाळीचं वरण बनवतो, तर आज आपण इथे मूग डाळीचं फोडणीचं वरण बनवणार आहोत. खूप छान चविष्ट असं हे वरण तयार होतं. तर आज आपण इथे मूग डाळीचं फोडणीचं वरण बनवणार आहोत. तर हे वरण कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी मूग डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आणि अर्ध्या तासासाठी आपण भिजवून घेतलेली आहे. तर इथे डाळ भिजवून झाल्यानंतर पाव चमचा हळद, 2 चिमूटभर हिंग आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि 1 हिरवी मिरची अशा पद्धतीने आपण मध्ये चिरून घ्यायची, म्हणजे खूप छान चविष्ट असं वरण तयार होतं. तर इथे डाळ शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे. तर इथे आपण आता थोडंसं पाण्याचा वापर करून खोबरं छान बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे खोबरं छान बारीक वाटून झालेलं आहे आणि आता आपण डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर डाळ छान 10 ते 15 मिनटं अगदी भिजत घालून ठेवली तरीसुद्धा डाळ छान शिजली जाते. तर इथे आपण मूग डाळीचा वापर केलेला आहे, तर मूग डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही. तरीसुद्धा डाळ नेहमी आपण भिजतच घालायची, म्हणजे छान शिजली जाते. तर आपण डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता डाळ छान आपली शिजलेली आहे. तर आता अशा पद्धतीने आपण डाळ छान मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे डाळीमध्ये पाण्याचा वापर न करता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण डाळीमध्ये अशा पद्धतीने छान मिक्स करून घेणार आहोत. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून डाळ कितपत तुम्हाला पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे आता डाळ छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर एकदा अशा पद्धतीने डाळ करून बघा, खूप छान तयार होतं हे वरण. तर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते डाळीमध्ये छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता डाळीला आपण फोडणी देणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की पाव चमचा आपण जिरे, 7 ते 8 इथे आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. पाव चमचा आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. फोडणी छान खमंग झाल्यानंतर आपण जी डाळ छान वाटणामध्ये छान मिक्स करून घेतलेली ते आता डाळ आपण फोडणीला दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण छान खमंग अशी फोडणी दिल्यानंतर चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. फोडणीमध्ये तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर फोडणीमध्ये तुम्ही लसणाचा वापर करू शकता. आता इथे वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर केलेला आहे. तर इथे आपण वाटणामध्ये लसणाचा वापर केलेला, त्याच्यामुळे आपण फोडणीला इथे लसूण वापरलेला नाही आहे. तुम्हाला जर फोडणीमध्ये लसूण वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आता आपण इथे वरणाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे वरण आपण अधूनमधून छान ढवळून घेणार आहोत. तर खाली करपण्याची शक्यता असते, तर अधूनमधून उकळ येईपर्यंत आपण अशा पद्धतीने वरण म्हणजेच डाळ छान आपण ढवळून घेणार आहोत. तर खूप छान चविष्ट असं हे मुगाच्या डाळीचं वरण तयार होतं. नक्की फोडणीचं वरण अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. काही जणांना तुरीची डाळ आवडते पण ते ॲसिडिटीमुळे खाऊ शकत नाही, तर अशा पद्धतीने एकदा ही मूग डाळीचं वरण बनवून बघा. खूप छान चविष्ट असं हे वरण तयार होतं. तर इथे आता आपण वरणाला एक उकळी येऊ द्यायची आहे. इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वरणाला म्हणजेच डाळीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. गावाला सणासुदीला किंवा छोटं मोठं काही कार्यक्रम असेल तर तुरीच्या डाळीचं अशा पद्धतीने वरण बनवलं जातं. तर काही ठिकाणी मुगाच्या डाळीचं अशा पद्धतीने वरण बनवलं जातं. तर आज आपण इथे मुगाच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे. खूप छान चविष्ट असं हे मुगाच्या डाळीचं वरण तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे डाळीला म्हणजेच वरणाला छान एक उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला डाळीला म्हणजेच वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे. डाळीला फोडणी दिल्यानंतर अशा पद्धतीने एक मिनिटभर छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे फोडणीचं वरण अतिशय चविष्ट होतं. तर अगदी 1 मिनिटभर आपण स्लो गॅसवर डाळीला म्हणजेच वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे. एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं. तर इथे मूग डाळीचं वरण फोडणीचं वरण छान तयार झालेलं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं हे वरण तयार होतं. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.